नमस्कार बंधू आणि भगिनीनो, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक. आपण पाहत आहात व्हिडिओ चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक. आजचा हा 13वा व्हिडिओ आपण पाहत आहोत. या अगोदरचे माझे जे काही 12 व्हिडिओ झाले त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 वरती आधारित होते. आपण सर्वांनीच मला भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे. आजपासून आपण नवीन विषयाला सुरुवात करतोय, तो म्हणजे कार्यालयीन कामकाज पद्धती. आणि ह्या कार्यालयीन कामकाज पद्धतीचा आपण आज भाग पहिला पाहत आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण कार्यालयात येणारे जे काही टपाल आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. आपली मध्यवर्ती नोंदणी शाखा ही कार्यालयाच्या मध्यभागी स्थित असावी असं म्हटलेलं आहे. आता ह्या मध्यवर्ती नोंदणी शाखेमध्ये कार्यालयात आलेलं सगळं टपाल स्वीकारलं जातं. आता हे टपाल स्वीकारताना किंवा हे टपाल देण्यासाठी जे आलेले असतील त्यांना आपले जो काही आवक लिपिक आहे त्यांनी हसतमुखाने त्यांचं स्वागत करायला पाहिजे. त्यांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यायला पाहिजे अशी नियमातली तरतूद आहे. पण काही कार्यालयात हे निश्चितपणे होतं, कार्यालयात होत नाही असं दिसतं. तर हे योग्य नाही. सगळ्यांनी सौजन्यपूर्ण सर्व आवक लिपिकांनी वागलं पाहिजे असं शासनाने नमूद केलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं आपण असं बघतोय की हे जे काही टपाल आहे आपल्याकडे येतं, हे टपाल येताना कोणकोणत्या माध्यमातून येतं हे आपल्याला बघायचं आहे. आता मी सांगताना दोन्ही भागात सांगणार आहे. एक तर ई ऑफिस आणि दुसरं जिथं ई ऑफिस ज्या कार्यालयात नाही त्यांना काय करावं लागेल, तर ही पद्धत म्हणजे आपली अगोदरची पद्धत. ह्या दोन्ही दृष्टीने मी तुम्हाला आज ही माहिती देणार आहे. आता ई ऑफिसमध्ये आपण बघतोय की हे टपाल जे आहे, टपाल कुठल्या माध्यमातून येईल? ई टपाल येईल, नोंदणीकृत डाकेने येईल, स्पीड पोस्टद्वारे येईल, विमा केलेलं लेख जे आहे त्याला इन्श्युअर टपाल म्हणतो त्याद्वारे सुद्धा येणार आहे, लोकल टपाल येणार आहे आणि पोस्टाने किंवा डाकेने आलेलं टपाल आहे ते येणार आहे. आता हे टपाल आल्यानंतर आपल्याकडं त्यापैकी टपाल आवक लिपिकाने स्वीकारलं, त्याला दिनांकित पोहोच दिल्यानंतर मग मात्र हे सगळं टपाल फोडण्यासाठी शिपायाकडे दिलं जातं आवक शाखेतल्या. आता हे देताना अगोदरच आवक लिपिकांनी खालील नमूद केलेली टपालं मी आता जे सांगणार आहे ती वेगळी करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये गोपनीय टपाल असेल, नावाने आलेलं टपाल असेल, अर्धशासकीय पत्र असतील आणि दरपत्रक असतील. तर हे टपाल बाजूला काढून बाकी सगळं टपाल त्या शिपायाला फोडण्यासाठी देणं गरजेचं आहे. शिपायाने हे टपाल फोडायचं आहे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की नावाने आलेलं टपाल ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने आलेलं आहे ते जर दौऱ्यावर असतील, रजेवर असतील, त्यांचं काम ज्यांना बघायला सांगितलेलं आहे त्यांच्याकडे ते टपाल देणं गरजेचं आहे. दुसरं आपण बघतोय की ही जी काही टपाल शिपायांनी उघडली, असं मी तुम्हाला उघडतील असं सांगितलं. उघडल्यानंतर त्याच्यावरती इनवॉर्डचा शिक्का मारायचा आहे आणि इनवॉर्डचा शिक्का मारून ती आवक लिपिकाकडे द्यायची आहे. आता पुढचा भाग असा चालू होतो की शिपायाने टपाल उघडून जे काही दिलेलं आहे ती टपाल आवक लिपिकाने मध्यवर्ती नोंदणी शाखा किंवा तुमचं जे काही ई ऑफिस नोंदणी शाखेचं जे काही रजिस्टर आहे त्याच्यामध्ये नोंदवताना काय काय बघणं गरजेचं आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर पहिलं की आपण कोणतंही पत्र बघितलं जिथं शेवटी सही असते त्याच्या डाव्या बाजूला सहपत्र किंवा सोबत म्हणून शब्द लिहिलेला आहे. तर त्याला जर नमूद केलेली असतील सहपत्रे काय 1, 2, 3, 4 किंवा काय असेल ती जर जोडलीत किंवा नाहीत हे बघायचं आहे आवक लिपिकाने. दुसरं, जी काही नमूद केलेली सहपत्र आहेत ती सगळीच जोडलेली नसतील, काही गहाळ असतील, तर मग मात्र त्या टपालावरती सहपत्रे अप्राप्त किंवा नमूद केलेल्या सहपत्रापैकी ही अप्राप्त आहेत असं नमूद करणं फार गरजेचं आहे.
दुसरं, हे जर टपाल स्वाक्षरीविना सुद्धा बऱ्याच वेळेला येऊ शकतं, कारण एकालेख चिकटून आलेली असतील तर ती सुद्धा टपालावरती आपण स्वाक्षरीविना आलेलं टपाल आहे असं नमूद करणं फार फार गरजेचं असतं. याचं कारण असं, जर सहपत्राशिवाय आलेलं टपाल, स्वाक्षरीविना आलेलं टपाल, आपण त्याच्यावरती ॲक्शन घेत नाहीये, आपण वाट पाहतो किंवा त्यांना कळवतो ही सहपत्रे अप्राप्त आहेत, मग ती आल्यानंतर त्याच्यावरती कार्यवाही घेतो. पण कर्तव्यपर्यंत हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये हे टपाल विना कार्यवाही जर ठेवलं असेल तर का ठेवलं, तर त्याची कारणं नमूद करताना आपल्याला ते फार फार उपयोगी पडतं. आता हे बघितल्यानंतर दुसरं आहे, आपल्याच कार्यालयाचं आहे का हेही बघणं गरजेचं आहे. आता हे बघितल्यानंतर, खात्री केल्यानंतर मग आवक लिपिकाला त्याच्यावरती शाखेचं चिन्हांकन करावं लागतं. आता शाखेचं चिन्हांकन करताना आवक लिपिकाला कार्यालयातल्या सगळ्याच शाखांची कोणते विषय हाताळतात याची माहिती नसते. त्यासाठी नियमात अशी तरतूद केलेली आहे की शाखा प्रमुखांनी किंवा आस्थापना अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाखेमध्ये कोणकोणते विषय हाताळले जातात याची एक यादी त्या आवक लिपिकाला देणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी टपालावरती शाखेचं नाव किंवा चिन्हांकन करायचं आहे. आता चिन्हांकन केल्यानंतर पुढची बाब अशी होते की बऱ्याच वेळेला काही टपाल कुणाला द्यायचं हे आवक लिपिकाला कळत नाही. त्यावेळेला असं सांगितलेलं आहे की त्यांनी शाखा प्रमुखाशी संपर्क साधावा आणि त्यांना विचारावं हे टपाल कुणाचं आहे, काय आहे, आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे त्याच्यावरती चिन्हांकन करावं. दुसरी बाब अशी आहे की बऱ्याच वेळेला आवक लिपिक चिन्हांकन करून टाकतात, शाखेकडे जातं आणि मग शाखेकडे गेल्यानंतर शाखेचं असं लक्षात येतं की हे आमचं नाही आहे, हे दुसऱ्यांचं आमच्याकडे टपाल आलेलं आहे. त्यावेळी कार्यासनाशी संबंधित नाही किंवा शाखेशी संबंधित नाही असा रिमार्क्स त्या टपालावरती लिहून किंवा मारून तो इनवर्ड शाखेकडे पुन्हा ते टपाल जायला पाहिजे आणि जिथं ते टपाल ज्या आवक क्रमांकावर नोंदवलेलं आहे तिथं पुढं ज्या शाखेचं नाव असेल त्या शाखेचं नाव बदलून लिहिलं पाहिजे, जेणेकरून पुढील कामकाज करताना ते निश्चितपणे उपयोगी पडतं. आता टपाल आवक शाखेमध्ये समजा भरपूर आलेलं असेल तर मग पहिलं टपाल कोणतं नोंदवावं ह्या संदर्भात आवक लिपिकाला प्रश्न पडतो. त्यासाठी शासनाने प्रायोरिटीज किंवा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. आता उदाहरणार्थ आपण जर प्राधान्यक्रम बघायला गेलो तर तात्काळ. आता तात्काळ जो आहे सामान्य प्रशासन विभागाचा 15/2/18चा एक GR आहे किंवा कार्यालयीन कामकाजात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यामध्ये तात्काळचा अर्थ असा दिलेला आहे ते टपाल त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजेपर्यंत त्याच्यावरती ॲक्शन होणं फार फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते टपाल प्राधान्यक्रमाने वेगळं काढायला पाहिजे. दुसरं आहे तातडीचं. आता हे टपाल सुद्धा वेगळं करायला पाहिजे. न्यायालयीन संदर्भ असतात, अधिवेशन काळात आलेले तारांकित असतील, अतारांकित असतील, प्रश्न असतील, कपात सूचना असतील, त्याच्यानंतर स्थगन प्रस्ताव असतील किंवा मीटिंगच्या संदर्भातली जी काही पत्र असतील ती सुद्धा काय करायला पाहिजे, प्राधान्यक्रमाने वेगळी करायला पाहिजे. अजूनही काही बाबी आहेत, लोकायुक्त असतील, उपलोकायुक्त असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलेली पत्र असतील तर ही पत्र प्राधान्याने वेगळी करायची आहेत आणि ती अगोदर नोंदवून त्यांचा प्रवास चालू करायचा आहे आणि नंतर सर्वसामान्यपणे आलेली जी काही पत्र आहेत ती आपल्याला काय करायची आहेत, नोंदणी करायची आहेत आणि पुढे पाठवायची आहेत. आता याच्यामध्ये आपण पुढे बघतोय ही नोंदणी करताना ई टपालाची नोंदणी जी आहे ती आवकपत्र जी आहे ती पहिल्यांदा काय होतील, स्कॅन केली जातील. स्कॅन करण्यासाठी ई ऑफिसवरती ती केल्यानंतर ती ई ऑफिसवरती अपलोड होतील आणि नंतर कार्यासनाला ती वितरित केली जातील. आता याच्यामध्ये आपण बघतोय ही जी काही नोंद करायची आहे ई ऑफिस नोंदला त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी आहेत हे आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जो काही नंबर आहे तो स्वयंनिर्मित नंबर तयार होतो, स्वयंनिर्मित असतो. पण जुनी जी पद्धत आहे त्यामध्ये
मध्यवर्ती जी काही आवक नोंदवही आहे त्याच्यामध्ये नोंदवताना आपणाला ती कॅलेंडर इयर प्रमाणे नोंदवावी लागतात. म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरला जो काही नंबर येईल त्याप्रमाणे आपणाला एक 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 करायचं आहे. आणि जे पत्र आपण नोंदवतो आहे त्या पत्रावरती सर्कल करून चौकोनी शिक्क्यामध्ये आपल्याला तो नंबर टाकायचा आहे. आता दुसरं अजून काय लिहायचं आहे, पत्राचा क्रमांक, दिनांक आहे, कोणाकडून प्राप्त झालेला आहे, विषय काय आहे, कोणत्या कार्यालयाला पाठवले, सेरे काय आहेत. आता ज्या ऑफिसमधून आलेला आहे त्या ऑफिसचा ईमेल आयडी असेल तो सुद्धा नमूद करायचा आहे. आणि लिपिक मग काय करतील, हे सगळं लिहिल्यानंतर ई ऑफिस नोंदवही त्याची नोंद करतील आणि त्याची स्वयंचलित त्याला नंबर सुद्धा मिळेल. दुसरं माझं असं लेक्चर देताना लक्षात येतं की बरेच जण हे जे काही जुन्या पद्धतीप्रमाणे जे काही आवक नोंदवहीत जे काही नोंदणी केली जाते त्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. बॉम्बे फायनान्शियल रूल 1959 नियम क्रमांक 39 कालबाह्य प्रदाने. आता याच्यामध्ये 2 प्रदाने अशी आहेत, टीए बिल आणि मेडिकल बिल. आता टीए बिल हे शेवटचा प्रवास केल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर ते सादर झालं नाही तर ते फोरफिट होऊ शकतं. दुसरं आहे मेडिकल बिल, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर 1 वर्षाच्या जर ते सादर केलं नाही कार्यालयाला तरी ते फोरफिट होतं. मग बऱ्याच वेळेला टीए बिलाच्या बाबतीत मी बघितलेलं आहे की जर कर्मचाऱ्याने टीए बिल 1 वर्षाच्या आत शेवटचा प्रवास केल्यानंतर जर सादर केलं नाही तर ते फोरफिट होईल. म्हणून जर उशिरा दिलेलं असेल तर ते कार्यालय प्रमुखांना भेटतात, सर असं असं प्रत्यक्ष प्रवास केलेला आहे, बिल मोठा आहे वगैरे वगैरे, तुम्ही दाखल तारीख टाकून द्या. पण जरी दाखल तारीख टाकून दिली तरी शासनाने दुसरा वेगळा नियम असा केलेला आहे, तुम्ही ते बिल 1 वर्षाच्या आत इनवर्ड रजिस्टरला नोंदणी करणं फार फार गरजेचं असतं. त्याशिवाय ते बिल स्वीकृतच होत नाही. परंतु काही आवक लिपिक काय करतात, नोंदवून देतात 1 वर्षाच्या आतल्या जुन्या नंबरच्या पुढं आणि तिथं अ ब कड असं नोंदवतात. म्हणजे 489 नंबर असेल तर 489 अ 489 ब. पण ही फार चुकीची पद्धत आहे. अ ब कड पद्धतीने जर एखादा इनवर्डचा नंबर दिलेला असेल, लिहिलेला असेल तर त्याला वेगळ्या ऑडिटची गरज नाही, इन्स्पेक्शनचीच गरज नाही. ते फार चुकीच्या पद्धतीने तो विषय हाताळलेला आहे असं दिसतं आणि त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई निश्चितपणे होऊ शकते असं आहे. आपण दुसरं पुढे बघतोय की टपाल हाताळण्यासाठी आणि टपालाच्या नोंदणी आणि स्कॅनिंगसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. तर आपण ह्या संदर्भात आपण पहिल्यांदा बघूया. आता टपालाची नोंदणी ई ऑफिस प्रमाणे करणं गरजेचं आहे. तर कुठल्या कुठल्या बाबी आहेत, तर कार्यालयाच्या नावे जे काही टपाल पाठवलेले आहे ते सगळं करायचं आहे. कार्यालयाच्या नावे असेल, मोठ्या प्रमाणात तक्ते लघुपुस्तिका जोडलेली असेल त्याचं सुद्धा करायचं आहे. अधिकाऱ्यांच्या नावे आलेलं जे काही चिन्हांकित केलेलं टपाल आहे, जे खाजगी आहे, वर्गीकृत आहे, या सगळ्यांची नोंद आपल्याला काय करायचे, टपाल नोंदवहीत करायचे. आता ई टपाल नोंदवहीत काय काय नोंदणी करायची नाही ह्या संदर्भातल्या आपण सूचना बघणार आहोत. त्यामध्ये वर्तमानपत्र आलेली कार्यालयात असतील, मासिकं असतील, नियतकालिकं असतील तर याची नोंद करायची गरज नाही. खाजगी टपाल असेल, LIC असेल, खाजगी देयक असतील त्याची सुद्धा नोंद करायची गरज नाही. आणि तिसरं, नोंदणीकृत किंवा सिगारेट डाकेने जे काही टपाल आलेलं आहे ते सुद्धा नोंदवायची गरज नाही असं म्हटलेलं आहे. पुढचं आपण बघतोय की स्कॅनिंग कशाचं करायचं आणि कशाचं नाही ह्या संदर्भात शासनाने सूचना दिलेल्या आहेत. आता स्कॅनिंग करताना कार्यालयाच्या नावे आलेलं सगळं टपाल स्कॅनिंग करायचं आहे. कार्यालयाच्या नावाने मोठ्या प्रमाणात तक्ते आहेत, लघुपुस्तिका आहेत, याचंही स्कॅनिंग करायचं आहे आणि पुढे पाठवायचे आहेत. पण स्कॅनिंग करायचं नाही अशा कुठल्या बाबी आहेत, तर वर्तमानपत्र आहेत, मासिकं आहेत, नियतकालिका आहेत, खाजगी टपाल आहेत, LIC कडून आलेलं असेल, खाजगी देयकं असतील, नोंदणीकृत किंवा खाजगी डाकेने जे काही खाजगी टपाल आलेलं आहे ते तुम्हाला स्कॅनिंग करायची गरज नाही असं म्हटलेलं आहे. आता दुसरं आपण म्हणतोय की हे टपाल जे आहे आपण जुन्या पद्धतीप्रमाणे त्याची दिनांकित पोहोच द्या असं म्हटलेलं आहे. पण ई टपालामध्ये ई ऑफिसद्वारेच त्याची पोच देण्यात येईल आणि संबंधित कार्यालयाला सुद्धा ई ऑफिसद्वारेच पाठवण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आता ई टपालाचं शाखेस वाटप करताना प्रत्येक कार्यालयाला टपाल नोंदणीचे जे काही स्वयंचलित नंबर निर्माण होईल त्याप्रमाणे आवक नोंदवही त्यांनी ठेवायची आहे. संबंधित शाखेकडे ई ऑफिस मार्फतच पाठवायचा आहे. जे नावाने आलेलं आहे
अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जे चिन्हांकित केलेलं अशासकीय जी काही पत्र आहेत ती संबंधित अधिकाऱ्यांना थेट पाठवायची आहेत असं म्हटलेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की जुन्या पद्धतीप्रमाणे बरेच आवक लिपिक काय करतात, अबकडप्रमाणे नोंदवतात. मग आता ई ऑफिसमध्ये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही नोंदवताना जे नोंदवलेलं आहे त्याच्या खाली जागा न सोडता लागोपाठच्या ओळीवर तुम्हाला काय करायचंय, लिहायचं आहे. लागोपाठच्या ओळी बिलकुल सुद्धा रिकामी कोरी ठेवायची नाही असं याच्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे. प्राधान्यक्रमाचा मगाशी जसा उल्लेख केला तसं ई ऑफिसमध्ये सुद्धा प्राधान्यक्रम मेंटेन करायचा आहे. आता हे टपाल जे आहे जुन्या पद्धतीप्रमाणे 12:30 आणि 4:30 असं 2 वेळेला टपाल संबंधित शाखेकडे पाठवा असं म्हटलेलं आहे. त्याची पोच घ्या सुद्धा म्हटलेलं आहे. पण आता ई ऑफिसच्या अनुषंगाने सूचना दिल्यात 5:30 वाजल्यानंतर आलेलं जे काही टपाल आहे ते टपाल दुसऱ्या दिवशी काय करायचंय, नोंदवायचं आहे. तर अशा प्रकारे आपणाला हे आवक शाखा जी आहे ते ई ऑफिसच्या संदर्भात दिलेल्या सूचना तुम्हाला मी इथं सांगितलेल्या आहेत. आपण इथं थांबतोय. पुढच्या भागात आपण कार्यालयीन कामकाज पद्धतीच्या भाग 2 मध्ये आपण निश्चित भेटणार आहोत. आजचा जो काही व्हिडिओ आहे किंवा जे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला काही व्ह्यूज द्यायचे असतील तर त्यासुद्धा द्यायला विसरू नका. धन्यवाद.